also, CC doesn't matter. आप पहले बाइक सीखो, start with a 100 cc bike. Doesn't matter. लोगों को कुछ भी कहने दो. I started with 100 cc. I started riding in college. The motorcycle on which I trained was a Yamaha RX 100. That is a legend. Yes. And one of the most difficult motorcycles to learn on. So I was blessed that one of my batchmates from the college, he said, "अरे नहीं बैठो कुछ नहीं होगा, गिर गया तो भी चलेगा." But that was the learning experience for me. So 100 cc, I've had Bajaj, I've had Honda also. I've gone through all actually. Most. काय होतं माहिती का, काही वर्षांपूर्वी म्हणजे अगदी 10-15 वर्षांपूर्वी बाईक्स या फक्त पुरुषांसाठी असायच्या. बाईक मध्ये सहसा बायका व्हेंचर नाही व्हायच्या. म्हणजे कुठे बाहेर जायचं असेल आणि घरामध्ये एखादी टू व्हीलर तशीच उभी असेल तरीसुद्धा तिला घरच्या पुरुषाची वाट पाहायला लागायची की अरे हा मला मागे बसून नाही. मग हळूहळू काही जसं इतर क्षेत्रामध्ये बायका पुढे गेल्या तसं काही ॲडव्हेंचरस अंजली मॅम सारख्या महिलांनी बाईक शिकायला सुरुवात केली. त्यांनी फार जुनी, विच वॉज युअर फर्स्ट बाईक? Yamaha RX 100. यमाहा RX 100. हां, ते कारण त्यावेळेला खूप हायटेक बाईक्स नव्हत्या, CCs पण कमी होते. असं करून त्यांनी बाईकिंगला सुरुवात केली आणि मग हळूहळू वी आर ऑलवेज बेटर दॅन दॅम, पुरुषांपेक्षा आपण श्रेष्ठच असतो. सो हळूहळू सगळे शिकायला लागले आणि आता यांनी बायकरनी म्हणून एक ग्रुप फॉर्म केला आहे. तर आमच्या एक पदाधिकारी आहेत मेघना शेट्टी, त्या पण बाईक राईड करतात. आमच्याबरोबर खूपशा महिला आहेत ज्या पार लडाख बिडाखपर्यंत बाईकने गेल्या आहेत. सगळे जे महाराजांचे जे गड आहेत ते त्या बाईकनी चढले आहेत. त्यांचे बेटर हाफ, त्यांचे पती, त्यांची मुलं, यांना सगळ्यांना हळूहळू हा एक ॲडव्हेंचरस स्पॉट पण आपण म्हणू की ती मेघनाचं असं म्हणणं आहे की जेव्हापासून त्यांनी हा बायकिंगचा शौक त्यांना झाला तेव्हापासून त्यांच्या फिटनेसमध्ये पण फरक पडला आहे. कारण कसं आहे, तुम्हाला डाएट, तुमचं वर्कआउट हे सगळं नीट करावं लागतं. बायकिंग इज नॉट इझी. तुम्ही समजू शकता आत्ता की आपल्याकडे कशी रस्त्यांची, ट्रॅफिकची काय परिस्थिती आहे. सो मी आजच्या बायकर्स डेच्या निमित्ताने ह्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि मला आय एम शुअर की पुढच्या वाटचालीमध्ये त्या कुठेतरी बाईक घेऊन भारताच्याही बाहेर जातील. तर महिलांना मॅडम